बदलापूरची घटना ताजीच असताना कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिये गावामध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या 5 तासात आरोपीला अटक केली। धक्कादायक म्हणजे आरोपी घरातलाच निघाला। शिये गावातील रामनगर परिसरात शिवानी कुमार ही 10 वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती। काल संध्याकाळी मृत मुलगी आणि तिचे 5 भावंडे घरात होती। यावेळी एक व्यक्तीने शेतामधील नारळ काढायचे आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत चल असं या चिमुरडीला सांगितलं। त्या बदल्यात 5 रुपये देतो असं आमिष दाखवलं। त्यानंतर ही 10 वर्षीय चिमुकली त्या व्यक्तीबरोबर घरापाठीमागे असणाऱ्या शेताकडे निघून गेली। संध्याकाळी मुलीचे आई वडील कंपनीतून काम करून घरी पोहोचले, त्यावेळी त्यांना मुलगी घरात कुठेच दिसली नाही। त्यांनी मुलीचा सगळीकडे शोध घेतला, पण मुलगी कुठेच सापडली नाही। अखेर सकाळी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी डॉग स्क्वॉडची मदत घेत मुलीचा शोध सुरू केला। त्यानंतर घराच्या मागे असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला। पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केले। मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत मुलगी एका तरुणासोबत उसाच्या शेताकडे जाताना दिसली। या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या जवळच्या नातेवाईकाला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच या नराधमाने आपला गुन्हा कबूल केला। आरोपी हा मृत मुलीच्या मामीचा भाऊ आहे। गेल्या 3 महिन्यांपासून तो मृत मुलीच्या घरात राहायला आला होता। अत्याचार केल्यानंतर मुलगी रडायला लागली। आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने मुलीची हत्या केली। गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह शेतात आढळला। पोलिसांनी अवघ्या 5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या।